श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे अंगारकी संकष्टी म्हणून कवट्याला गेलो, गणपतीचं दर्शन घेतलं. माझी काही संकष्टी नसत्या, मिस्टरांचे संकष्टी असत्या. म्हणून असं गणपतीचं दर्शन घ्यायला कवट्याला गेलो होतो आणि बाहेर दुसरं पण काम होतं त्याच्यामुळे ते पण केलं. आणि काय म्हणजे होम केला होता बघा, अशी पूजा मांडून घेतली तिथं आणि प्रसाद घेतला आणि दर्शन घेऊन बाहेर पडलं. कारण थोडा बाजार पण करायचा होता, आज मंगळवारचा बाजार कवट्याचा असतोय. बाजार पण घेतला. ह्यांचं टेलरिंगचं दुकान असल्यामुळे इथं ते मटेरियल घ्यायला थांबले होते आणि ही हळदीकुंकाच्या वाट्या बघा संक्रांतीच्या विकायला आल्या. मला एक पाकिट घेतलं, मी एक पाकिट घेऊन आले घरी. घेऊन आले कारण कवट्यातच मिळतं, इथं काय आमच्या खेडेगावात मिळत नाही असल्या वस्तू, म्हणून कवट्यातच मी घेऊन आले. आणि हे राळ्याचं तांदूळ तिळगुळ असं विकायला सगळं बघा आधीच आले. आणि मी काही जास्त बाजार केला नाही कारण आमच्यात शनिवाराचा बाजार भरतोय म्हटलं ताजं ताजं, अजून 4-5 दिवस आहेत म्हणून मी घेतलं नाही. आज संकष्टी असल्यामुळे येताना पनीर पण घेऊन आलो आणि रस पण पिला दोघं पण. हे काही व्हिडिओमध्ये येत नाहीत म्हणून मी काय ह्यांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आणि स्वयंपाकाला लवकरच लागायचं होतं कारण संकष्टी 9:15ला सुटायची होती. 2-3 पदार्थ करायचे, मला कवटातनंच यायला वेळ झाला मग आल्या तसं स्वयंपाकालाच लवकर लागले बघा. माझ्याकडं वटाणं फ्लावर होता त्याच्यामुळे मी वटाणं फ्लावर पण मिक्स करून घेतला, आधी भाजून घेतला होता आणि टमॅटोची आणि कांद्याची प्युरी केली. आणि मोदक केलं नाही. गोड पदार्थामध्ये आज गव्हाची खीर करून घेतली बघा. मी सकाळीच जाताना भिजू घालून गेलते आणि भिजली. मग तळायच्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या मी त्या काळ्या कढईत करते. ही लोखंडाची कढई आहे माझी आणि तळायच्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यात करते. एकीकडे भजी करून घेतलं आणि एकीकडं आमटी पनीरची झाल्या. आता खीर भाजी सगळं तयार आहे. आता आल्यावर ह्यांनी चपात्या करणार. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.